नमस्कार, मी कविता आणि तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि व्लॉग मराठी। आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ खमंग आणि अजिबात फाटणार नाही अशी मूग डाळची पुरणपोळी। ही रेसिपी एकदा पाहिली तर तुम्ही घरी अगदी परफेक्ट पुरणपोळी बनवू शकता। तर बघू शकता आपली पुरणपोळी किती सुंदर खमंग खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत अशी टम्म फुगलेली पुरणपोळी तयार आहे। बघू शकता मैत्रिणींनो, मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार, साजूक तुपाची, किती सुंदर ना। तर खूप छान अशी पुरणपोळी बघू शकता तुम्ही। तर नक्की एकदा ट्राय करून बघा, अजिबात फुटणार नाही अशी पुरणपोळी बनून तयार होते। तर बघू शकता आपल्या पुरणपोळ्या किती छान अशा बनून तयार आहेत। अजिबात ही पुरणपोळी फाटणार नाही आणि एकदम मऊ अशी सुंदर मूगडाळ पुरणपोळी कशी बनवायची आज मी तुम्हाला सिक्रेट टिप्स सांगणार आहे। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। तर या चॅनलवर तुम्हाला मिळतात घरगुती पारंपरिक स्वीट आणि सोप्या मराठी रेसिपी। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी मूगडाळ घेतलेली आहे। मूगडाळ स्वच्छ करून घेतलेली आहे मैत्रिणींनो, आणि ती आता आपण एका भांड्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत। साधारण ही 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला छान धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे कुकर घेतलेला आहे। कुकर आपल्याला थोडा मोठाच घ्यायचा आहे, जेणेकरून आपली डाळ छान शिजते आणि मुगाची डाळ शिजून छान अशी फुलते पण, त्याच्यामुळे आपल्याला कुकर थोडा मोठा घ्यायचा आहे। आणि आता बघू शकता इथे मी 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्यानंतर कुकरमध्ये डाळ घालून घेतलेली आहे। आणि डाळमध्ये आपल्याला पाणी तेवढंच घालायचं आहे, जेवढं आपले डाळ बुडते ना तेवढंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर मूग डाळची पुरणपोळी खूप सुंदर बनून तयार होते। तर बघू शकता तुम्ही इथे मी पाणी, आपली डाळ बुडेपर्यंतच पाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। आता इथे वरून थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, तेलमुळे आपली डाळ पटकन शिजते। त्यासाठी आता इथे मी आमटीसाठी थोडीशी हरभरा डाळ भिजवलेली होती, ती सुद्धा मी ह्या डाळसोबतच शिजून घेणार आहे। इथे मी उभा एक मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ शिजून घेणार आहे। बघू शकता तुम्ही। तर इथे मी त्यात घालून घेतली आहे, ती त्यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी कुकरमध्ये झाकण बंद करून ठेवून देणार आहे। तर बघू शकता इथे आपण कुकरला लावून घेतलेला आहे आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून देणार आहोत। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। इथे कुकरचं झाकण बंद केल्यानंतर साधारण आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, कारण डाळ खूप छान शिजते। आता इथे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर मी हरभरा डाळचा डब्बा काढून घेत आहे। बघू शकता तुम्ही मऊ लुसलुशीत अगदी मेणासारखी आपली डाळ शिजून तयार आहे अगदी। आणि ही डाळ आपल्याला अजिबात पुरण यंत्रावर वगैरे वाटायची गरज नाही किंवा चाळणमध्ये गाळायची गरज नाही, इतकं सुंदर बनून तयार होतं। तर ही आपली हरभरा डाळ पण छान शिजली आहे, ती सुद्धा अगदी मेणासारखी झालेली आहे। चला तर आपण आता पुरणाची तयारी करू। तर इथे मी एका कढईमध्ये पुरण काढून घेतलेलं आहे। आपल्याला अजिबात ह्या पुरणाला चाळण वगैरे काही अजिबात म्हणजे मिक्सरला किंवा अजिबात कशाला डाळ घोटायची गरज नाही। आपण जेव्हा गरम असते ना डाळ, मुगाची डाळ, तेव्हाच छान चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गरम असतानाच आपल्याला कढईमध्ये काढून किंवा कुकरमध्ये जरी राहू दिलं तरी चालतं। तर इथे आपण 1 वाटी डाळ घेतलेली होती, तर त्याच्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आणि तुम्हाला जर साखर आवडत असेल तर साखरचं प्रमाण पण तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता, आणि तुम्हाला गोड किती आवडतं त्या हिशोबाने तुम्ही गोडाचं प्रमाण घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे सुंठ वेलचीची पूड घालून घेणार आहोत, तर कारण वेलचीच्या पूडमुळे आपली पुरणपोळी खूप सुंदर येते चवीला। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि इथे आपल्याला मंद गॅसवर छान असं उलटसुलट करून चमच्याने कंटिन्यू फिरवत राहायचे आपल्याला। छान असं मेणासारखं लुसलुशीत पुरण बनून तयार होतं। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आता इथे आपल्याला गूळ वितळेपर्यंत छान असं पुरण तयार करून घ्यायचे आणि पुरण आपलं परफेक्ट कसं झालं हे ओळखण्याची मी एक टिपसुद्धा सांगणार आहे मैत्रिणींनो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा। तर बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं मेणासारखं पुरण बनून तयार आहे। अजिबात ह्याला पुरण यंत्राची गरज नाही किंवा चाळणची गरज नाही की आपल्याला डाळ गाळायची वगैरे असं। आणि आपण हरभरा डाळीचं बनवतो ना, तर त्यात खूप डाळ गाळा, पुरण यंत्राने पुरण गाळा असं होऊन जातं। तर ह्याला अजिबात कसली गरज नाही, अगदी मेणासारखं मऊ लुसलुशीत पुरण बनून तयार होतं। तर बघू शकता आपल्याला मंद गॅसवर ही प्रोसेस चालू ठेवायची आहे आणि आपल्याला गूळ वितळेपर्यंत हे छान असं मिक्स करून घ्यायचे। आणि आता आपलं पुरण परफेक्ट कसं झालं तर आपण मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला। तर बघू शकता इथे मी पुन्हा चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेतलं आहे। हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यावर व्यवस्थित गोळा करून त्याच्यामध्ये जेव्हा आपण चमचा उभा ठेवला आणि तो तसाच राहिला तर समजून घ्यायचं आपलं पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता हा चमचा मी उभा ठेवून पाहिला तर अगदी व्यवस्थित राहिला,
बघू शकता आता इथे मी एका भांड्यामध्ये पुरण काढून घेतलेलं आहे. तर ही एक सोपी ट्रिक आहे आपलं पुरण परफेक्ट झालं की नाही ते ओळखण्याची. तर मैत्रिणींनो नक्की फॉलो करा. त्यानंतर आपण आता इथे पुरण थंड होऊ देणार आहोत. आता इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे. आमच्याकडे परात म्हणतात, तर परात घेतली तरी चालेल किंवा मोठा ताट असेल तुमच्याकडे ते घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मी इथे आता 2 बाऊल इतके म्हणजे 2 वाट्या इतकं पीठ गव्हाचं घेतलेलं आहे. तर हे आपलं पूर्ण गव्हाचंच पीठ आहे. मी मैद्याच्या चाळणीने छान असं चाळून घेतलेलं आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एखाद्या कढईला कपडा वगैरे बांधून तसं पण तुम्ही करू शकता. छान असं फाईन पीठ तयार होतं. इथे आता आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत चिमूटभर आणि इथे मी पाण्यामध्येच हळद मिक्स करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर मी इथे एक बाऊल भरून पाणी घेतलेलं आहे. तर अगदी 2 वाट्यांना पिठाला हे एवढं बाऊलभर पाणी भरपूर होतं. आता इथे आपण थोडं थोडं करून असं छान असा त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. आणि आपल्याला गोळा कसा बनवायचा आहे, जसं आपण नेहमी चपात्यांना वगैरे बनवतो ना त्या पद्धतीचंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि अजिबात नाही जास्त काही तामझाम नाही, इतके सिंपल पद्धतीने ह्या पुरणपोळ्या होतात ना, तर कमी वेळेत पण होतात. तर नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो. अगदी सोपी पद्धत आहे पुरणपोळ्यांची. तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथे थोडं थोडं आपण करून छान असं पाणी घालून घेणार आहोत आणि त्याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे. तर बघू शकता आता इथे आपला गोळा छान असा तयार झालेला आहे. आणि पुरणपोळीचा गोळा तुम्ही जितका छान मळणार ना तितकी छान अशी पुरणपोळी बनून तयार होते. तर मी ते ह्या पद्धतीने छान असं त्याला व्यवस्थित मिक्स करून मळून घेत आहे. कारण तुम्ही जितकं छान मळून घेतलेलं असेल ना पीठ, तितकी आपली पुरणपोळी खमंग खुसखुशीत आणि अजिबात फाटणार नाही अशी पुरणपोळी बनून तयार होते. अजून एक ट्रिक आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही भरपूर पुरण भरून पुरणपोळी बनवू शकता. इतकी सिंपल ट्रिक आहे, ती पण नक्की फॉलो करा मैत्रिणींनो. आता इथे थोडंसं पाणी उरलेलं होतं चमचाभर, तर ते मी काही घातलं नाही. तर आता इथे आपला गोळा मळून तयार आहे. तर हा गोळा आहे ना, बघू शकता एकदा पुन्हा मी इथे आपण पीठ थोडंसं मळून घेतल्यानंतर थोडंसं ओढून बघणार आहोत. तर बघू शकता आता इथे आपला छान असा गोळा बनून तयार आहे. तर हा गोळा आपल्याला आता मी पुन्हा थोडंसं पाणी लावून छान असं मळून घेत आहे. कारण हा गोळा आपण जितका मळू ना तितकी आपली पुरणपोळी छान खमंग खुसखुशीत होते. तर आता बघू शकता इथे आपला छान असा गोळा बनून तयार आहे. तर इथे मी एक कपडा घेतलेला आहे जो ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ आपण गोळ्यामध्ये गुंडाळून ठेवणार आहोत. तर ही एक ट्रिक आहे मैत्रिणींनो. ह्याच्यामुळे तुमची पुरणपोळी तुम्ही कितीही भरा पुरण तरी अजिबात फाटणार नाही. तर हे नक्की लक्षात ठेवा. तर एका कपड्यामध्ये आपल्याला हा गोळा बांधून ठेवायचा आहे. एक कढई घ्यायची, कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा गोळा ठेवून द्यायचा आहे. म्हणजे तो बुडेल इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे अर्धा तास साधारण भिजू द्यायचं. इथे अर्धा तास झालेला आहे. आता मी हा गोळा काढून घेणार आहे. गोळा काढताना बघू शकता आता इथे आपल्याला छान असं पिळून त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर ह्या ट्रिकमुळे आपली पुरणपोळी इतकी सुंदर बनते, अजिबात फाटत नाही ती पुरणपोळी. तुम्ही कितीही पुरण भरा, सुंदर अशी पुरणपोळी बनून तयार होते. तर हा गोळा आता मी इथे पूर्ण कपडा छान असं पिळून पाणी काढून घेत आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तर बघू शकता ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा पुरणपोळ्या. आता मी पुन्हा तीच परात घेतलेली आहे जी आपण कणिक करायला घेतलेली होती. तर आता पुन्हा ते पीठ सर्व काढून घेत आहे मी परातीत आणि आपल्याला थोडंसं हलकंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल लावून पुन्हा छान त्याला मळून घ्यायचे. तर बघू शकता आता इथे मी थोडंसं तेल घालून घेत आहे. साधारण एखादा चमचा इतकं तेल घेतलेलं होतं मी आणि अजिबात जास्त तेल लागत नाही. तर पुन्हा एकदा छान मऊ आणि मळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि ह्या पद्धतीने मळून घ्यायचे जेणेकरून अजिबात पुरणपोळी फाटत नाही. आता ही साधारण आपल्याला अजून 2 ते 3 मिनटं छान असं मळून घेतल्यावर खूप सुंदर पुरणपोळी होते. पुन्हा इथे बघू शकता मी सारखं ओढून घेत आहे. तर ही पद्धत म्हणजे खूप सोपी ट्रिक आहे. तर आपलं पीठ एकदम परफेक्ट बनून तयार आहे. कारण त्याला तार यायला लागली ना की समजायचं आपलं पीठ छान असं बनून तयार आहे. आता हे पीठ मी एक साईडला गोळा करून ठेवून देणार आहे आणि वरून ज्या कपड्यामध्ये हे पीठ बांधून ठेवलं होतं ना, तर तोच कपडा आपल्याला थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि पिठाला वरून झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पीठ मऊ लुसलुशीत राहतं.
आता इथे आपण लिंबा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे पिठाचा. तर बघू शकता इथे मी लिंबाच्या एवढ्या साईजचा गोळा घेतलेला आहे. तो हातावर छान असा मळून घेत आहे. ह्या पद्धतीमुळे ना असं मळून घेतलं ना हातावर तर छान असं आपली पुरणपोळी बनून तयार होते. तर बघू शकता आता इथे मी छान अशी एक छोटीशी पोळी करणार आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे मी पीठ घेतलेलं आहे. इथे मी लाटताना मैदाच घेतलेला होता. तर तुम्हाला मैद्याचं पीठ घ्यायचं असेल तर मैदा घ्या, किंवा तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर तेही घेतलं तरी चालेल. आता इथे पुरीच्या एवढी आपल्याला एक छोटी पुरी करून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला मोदकासारखा पुरण आतमध्ये भरून घ्यायचे. आता इथे मी गोळा करून घेतलेला आहे पुरणाचा एक छोटासा. बघू शकता तुम्ही. जसं आपण मोदकाला सारण भरतो ना तसं आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे आणि वरून दाब देऊन आपल्याला छान असं पुरण भरून घ्यायचं आहे आणि वरून आपण जसं मोदकाचा आकार करतो ना त्या पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा. तर बघू शकता इथे आपला उंडा बनवून तयार आहे आणि हाताने छान त्याला असं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते वरती जे निघतं ना पीठ आणि पुरण बाहेर येईल तर अजिबात येणार नाही. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा. आता इथे मी पुन्हा मैदा घेतलेला आहे आणि मैदा लावून छान आपण अशी त्याची पुरणपोळी तयार करून घेणार आहोत. तर इथे मी माझ्याकडे ते मोठं पोळपाट होतं ना ते घेतलेलं होतं. तर तुमच्याकडे असेल तर नक्कीच वापरा तुम्ही. तर बघू शकता आता इथे आपण छान अशी याची पुरणपोळी पातळ अशी छान पुरणपोळी लाटून घेणार आहोत. तर आपल्याला पुरणपोळी करताना अजिबात प्रेशर वगैरे जास्त दाब द्यायचा नाही. हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची. तर खूप सुंदर होते ही पुरणपोळी. नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल बटन दाबायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो नवीन रेसिपीजसाठी. तर आता म्हणजे माझे नवीन व्हिडिओ येतील त्याच्यासाठी. आता बघू शकता आपली छान अशी पुरणपोळी लाटून तयार आहे. तर आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे आणि अजिबात दाब देऊन लाटायची नाही, कारण दाब दिल्यामुळे पुरण एकदम जाऊन चिपकतं आणि पुरणपोळी फाटण्याचे चान्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे. तर बघू शकता खमंग खुसखुशीत मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनून तयार आहे. तर ह्या पद्धतीने मी लाटून घेतल्या आहे पुरणपोळ्या सर्व. आता इथे तवा गरम करत ठेवलेला होता गॅसवर मी, आणि तव्यावर आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचे आहे आणि तूप घालून झाल्यानंतर मग आपल्याला वरून छान अशी पुरणपोळी घालून घ्यायची आहे आणि दोघी बाजूंनी तूप लावून छान अशी आपल्याला शेकून घ्यायची. तर बघू शकता ही पुरणपोळी तुम्ही तुपासोबत दुधासोबत खाऊ शकता. तर नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो. ह्या पद्धतीने खूपच स्वादिष्ट अशी पुरणपोळी बनवून तयार होते मैत्रिणींनो. आता बघू शकता आपल्याला दोन्ही बाजूने छान अशी शेकून घ्यायची. आता आपल्याला हलक्या हाताने मी चमच्याने एक साईड पलटून घेणार आहे, कारण एका बाजूला छान शिजल्यावर आपल्याला दुसरी बाजूला पलटून घ्यायची. तर बघू शकता आता इथे मी चमचा म्हणजे आपला जो चमचा आहे त्याच्या साहाय्याने पलटून घेत आहे. तर बघू शकता खूप सुंदर खमंग खुसखुशीत अशी पुरणपोळी बनवून तयार आहे. तर इथे आता आपल्याला पुन्हा एकदा छान दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायची. इथे मी पुन्हा थोडंसं तूप घालून घेत आहे. तर ही पुरणपोळी तुम्ही खीरसोबत, बासुंदीसोबत किंवा नुसत्या दुधासोबतसुद्धा छान लागते. बघू शकता किती छान अशी आपली पुरणपोळी फुलते आहे. खूप सुंदर टम्म फुगलेली पुरणपोळी बनून तयार होते. मैत्रिणींनो ह्या पद्धतीने पुरणपोळ्या करणार ना तर अगदी नवशिकेसुद्धा परफेक्ट पुरणपोळी बनवतील. तर बघू शकता आपली पुरणपोळी खाण्यासाठी अगदी रेडी आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर बघू शकता आपली सुंदर खमंग खुसखुशीत मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवून तयार आहे. तर मूग डाळची पुरणपोळी मित्रमैत्रिणींनी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आता मी इथे पुन्हा एक पोळी दाखवत आहे तुम्हाला. तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा. पुन्हा दुसरी पोळी पण आपली तशी, म्हणजे मी सर्व पोळ्या तशाच बनवल्या. खूप छान अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनवून तयार झाल्या मैत्रिणींनो. तर एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. बघू शकता किती छान अशी खमंग खुसखुशीत मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवून तयार आहे. तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला तर आता आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत भेटूया आणि नवीन व्हिडिओज नक्की बघा.